नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण बघा, आज बघणार आहोत MCQ सेशन. काय बघणार आहोत? MCQ सेशन. म्हणजे या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत? संपूर्ण MCQ हे बघणार आहोत. तर बघा, आता जनरली लक्षात ठेवा, आपण जे MCQ बघणार आहोत इथे, तर पहिला MCQ काय सांगतो इथे आपला? तर पहिला MCQ आहे, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन. काय सांगितलं यांनी? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन इन थर्ड सेल ऑफ कॉपर ॲटम. म्हणजे आपण क्लासमध्ये शिकलो की हे असं ॲटॉमिक स्ट्रक्चर असतं, म्हणजे अणूची रचना असती, आणि त्यांनी सांगितलं की किती इलेक्ट्रॉन असतात. काय सांगितलं त्यांनी? की कॉपरच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. तर त्यांनी हाऊ मेनी इलेक्ट्रॉन आर देअर इन थर्ड सेल, म्हणजे तिसऱ्या सेलमध्ये विचारलंय. कितव्या सेलमध्ये विचारलंय? तिसऱ्या सेलमध्ये. मग आता बघा, इथं पहिल्या सेलमध्ये 1, 2 आणि हे 3. तर तिसऱ्या सेलमध्ये किती असतात जनरली? तर इथे मोजून बघू शकता, किंवा जनरली किती असतात ते 18 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात? 18 इलेक्ट्रॉन. तर सर्वांनी उत्तर कमेंट्स करायचं आहे. काय करायचं आहे? उत्तरला कमेंट्स करायचं आहे. तर तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिलेले असतात? इथं 18 इलेक्ट्रॉन दिलेले असतात. मग सगळ्यात पहिले आता तुम्हाला जो कॉपर दिलाय, म्हणजे इथं काय म्हणू आपण याला? तांबे. तर तांबेचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर 29 आहे. हे पण तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाऊ शकतं. ॲल्युमिनियमचा किती आहे ॲटॉमिक नंबर ॲल्युमिनियमचा? तर ॲल्युमिनियमचा 13 आहे. सिलिकॉनचा किती आहे? सिलिकॉन. तर सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर 14 आहे. आणि जर्मनियम काय आहे? जर्मनियम. तर जर्मनियमचा किती आहे? तर 32 आहे. ह्या 4 याचे तुम्हाला ॲटॉमिक नंबर तुम्हाला पाठ ठेवायचे आहे. तर इथून तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा मग जनरली हे ॲटॉमिक नंबर आपल्याला माहीत पाहिजे, कारण हे ॲटॉमिक नंबर आपल्याला काय आहे? इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत विचारले जात असतात. एकाच प्रश्नावरून आपण सर्व प्रश्न बघू शकतो. तर इथं तुम्हाला लक्षात आलं, Al म्हणजे ॲल्युमिनियमचा किती आहे? तर 13. सिलिकॉनचा SI सिलिकॉनचा किती आहे? तर 14 आहे. नंतर कॉपरचा किती आहे? तर 29 आहे. आणि जर्मनियमचा किती आहे? तर 32 आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सेलमध्ये जर म्हटलं आपण, तर पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे इथं? तर 2 इलेक्ट्रॉन आहे. नंतर दुसऱ्या सेलमध्ये किती असतात? तर 18. तिसऱ्या सेलमध्ये किती असतात? तर 18 असतात. तर याचं सूत्रच तुम्हाला माहीत पाहिजे. याचं सूत्र काय आहे? 2n वर्ग. आता 2 इथं बघा, 2 गुणिले, आता 1 जर घेतला आपण तर 1चा वर्ग 1 म्हणजे किती येतात? 2 येतात. म्हणजे पहिल्या सेलमध्ये किती आहे? 2 आहे. आता या यांच्या जागी आपण 2 बघू, म्हणजे दुसऱ्या सेलमध्ये किती असणार आहे? तर 2चा वर्ग, 2चा वर्ग किती? 4, आणि 4 दुने किती? 8, म्हणजे 8. आणि तिसऱ्या सेलमध्ये हे सूत्रसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे ॲटॉमिक स्ट्रक्चरचं. काय आहे? 2n वर्ग, म्हणजे n म्हणजे काय? नंबर ऑफ सेल. तर इथं आपल्याला तिसऱ्या सेलमध्ये म्हटलेलं आहे, थर्ड सेलमध्ये. तर थर्ड सेलमध्ये काय आहे? आपण 2n वर्ग जो आहे, तर इथं काय करायचं आपल्याला? 2 गुणिले यांच्या जागी किती ठेवायचे आहे आपल्याला? तर 3 ठेवायचे आहे, आणि 3चा वर्ग करायचा आहे. इथं 3चा वर्ग किती होतो? 9, आणि गुणिले 2 म्हणजे किती? 18. तर तुमचं 18 उत्तर इथं काय आहे? करेक्ट आहे. इम्पॉर्टंट आहे हे. बेसिक क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बेसिक. हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहे. त्याच्यामुळं हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही विद्युत सहाय्यकच्या पेपरला म्हणा, किंवा पंप ऑपरेटरच्या पेपरला म्हणा, हे असेच तुम्हाला बेसिक प्रश्न विचारले जातील. अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ज्या अणूच्या बाह्य कक्षेत, आता बाह्य कक्षा जर म्हणलं, बाह्य कक्षेत, आता बाह्य कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल. किती? 4 पेक्षा जास्त. तर तो कशाचा अणू असतो? तर तो असतो
इन्सुलेटरचा. कशाचा? इन्सुलेटरचा अणू असतो. तर हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवणं आहे आपल्याला. तर मी तुम्हाला डिटेल्समध्ये ते सांगतो, ते तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथे 4 पेक्षा जास्त असेल. किती? 4 पेक्षा जास्त. तर तो कशाचा असतो? इन्सुलेटर. काय आहे? इन्सुलेटर. नंतर 4 पेक्षा कमी जर म्हटलं, 4 पेक्षा कमी, तर 4 पेक्षा कमी जर म्हटलं इथे, तर तो कशाचा असतो? कंडक्टरचा. हे विचारल्या जातं बरं तुम्हाला परीक्षेमध्ये. आणि 4 असेल तर तो कशाचा असतो? सेमी कंडक्टर. कशाचा? सेमी कंडक्टर. तर याच्यावरून एका प्रश्नावरून आपण बरेच क्वेश्चन बघितलेले आहे. तर हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. असाच अभ्यास करायचा. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचता तर त्यावेळेस अशाच प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता आपण सूत्र पण बघितलेलं आहे, ते तर सूत्र पण पाठ ठेवायचं आहे तुम्ही. अणूचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 4 पेक्षा कमी असेल इलेक्ट्रॉन तर कशाचा अणू असतो ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा इम्पॉर्टंट प्रश्न होता तुमच्यासाठी. तर असेच प्रश्न तुम्हाला हे करायचे आहे परीक्षेमध्ये. एकदा तुम्हाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इथे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी इथं दिलेला आहे इथे. तर नोस्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. दुसरा क्वेश्चन काय सांगतो इथं, तर दुसरा क्वेश्चन दिलेला आहे बघा. कॅल्क्युलेट द, काय सांगितलंय त्यांनी? कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेट द हॉट रेजिस्टन्स ऑफ लॅम्प. म्हणजे रेटिंग असलेल्या दिव्याचा गरम रेजिस्टन्स. आता गरम रेजिस्टन्स असो की कोणताही रेजिस्टन्स असो, आपल्याला त्या रेजिस्टन्सची काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, एक लॅम्प जोडलेला आहे. हा काय जोडलेला आहे? लॅम्प. याचं वॅटेज किती आहे? हा 200 वॅटचा लॅम्प आहे. आणि व्होल्टेज किती दिलं इथं? 250 दिलेलं आहे. ही बॅटरी जोडलेली आहे, ते किती व्होल्टची आहे? 250. तर रेजिस्टन्स काढायचा आहे. तर आपलं सूत्र लक्षात घ्या तुम्ही. सूत्र काय आहे? तर तुम्हाला पॉवरचं सूत्र इम्पॉर्टंट याच्यासाठी. P=V²/R. काय आहे? P=V²/R. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता हा R काढायचा आहे आपल्याला. म्हणजे R काय राहील इथं? V²/P. सगळ्यांनी कॅल्क्युलेट करायचं. याचं उत्तर सांगायचं आहे तुम्ही. आपण इथं सांगतोय. चला आता इथं किती V किती दिलेलं आहे इथं आपल्याला? तर 250 म्हणजे 250 गुणिले इथं काय त्याचा वर्ग आहे म्हणून 250 भागिले किती त्याला? तर वॅट आहे म्हणजे 200. आता हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. वरती किती राहिले? 25 गुणिले 25 म्हणजे किती? 625. 25चा वर्ग किती? 625 भागिले 2 म्हणजे किती येतं इथं उत्तर बघा. चला कॅल्क्युलेट करा. म्हणजे इथं लगेच 2 भागिले म्हणजे 625 अर्धे किती होतात कमेंट्समध्ये सांगा. तर इथे किती येतं तुमचं करेक्ट उत्तर? 312.5 हे उत्तर आहे. तर असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार. हे बेसिक वरचे क्वेश्चन आहे आणि हे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहे. हे परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे बेसिक क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला 10 ते 15 क्वेश्चन किंवा 10 ते 12 क्वेश्चन तुम्हाला बेसिकचे परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही व्यवस्थित करायचं आहे बेसिकचं. आलं लक्षात तुमच्या? चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो इथे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी की व्हॉट इज द स्पेसिफिक रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ कॉपर. आता हा जो क्वेश्चन आहे ना, तर हा क्वेश्चन जनरली तुम्ही काय करायचं आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे ठराविक रोध. काय आहे? ठराविक रोध म्हणजे रो ह्या अक्षराने दाखवतो आपण त्याला. आणि हा तुम्हाला इथं सांगायचा आहे की कॉपरचा कोणता आहे. तर याच्यात लॉजिक वगैरे काही लक्षात नाही ठेवायची. ही गोष्ट तुम्हाला पाठच ठेवावी लागेल. काय करावं लागेल तुम्हाला? पाठच ठेवावी लागेल. तर इथं स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ कॉपर कंडक्टर, तर याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर स्पेसिफिक रेजिस्टन्स इथं लक्षात ठेवा तुम्ही. तर स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही लॉजिकनं सुद्धा, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही लॉजिकनं सुद्धा उत्तर देऊ शकता. तर ओहममध्ये तर नसणारच आहे.
तर इथं जनरली आता 3 मायक्रो दिलेलं आहे इथं, तर इथं ओहम पर सेंटीमीटर स्क्वेअर दिलेलं आहे, इथं ओहम पर मीटर दिलेलं आहे आणि इथं ओहम दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले स्पेसिफिक रेजिस्टन्सचा तुम्हाला काय माहीत पाहिजे, हे माहीत पाहिजे तुम्हाला, एकक माहीत पाहिजे. तर हा क्वेश्चन तुम्हाला पाठच करावा लागणार आहे. तर याचं तुम्ही उत्तर मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे, कारण हा जनरली उत्तर जे आहे याचं, तर डायरेक्टली याची एक ठराविक व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती व्हॅल्यू तुम्ही मला कमेंट्समध्ये करायची आहे. हा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे सर्वांसाठी. याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. याचं उत्तर तुम्ही पाठ करून सांगा किंवा मग जनरली लॉजिकनं काढून सांगा. याचं उत्तर तुम्हाला येणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो इथे बघा. विच टाईप ऑफ मीटर इज यूज टू टेस्ट द पोलारिटी ऑफ बॅटरी. म्हणजे बॅटरीची पोलारिटी मेजर करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरल्या जातं. काय सांगितलेलं आहे, बॅटरीची पोलारिटी मेजर करण्यासाठी कोणता इन्स्ट्रुमेंट वापरला जातो हे तुम्हाला सांगायचं आहे तिथे. तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. चला सांगा लवकर उत्तर कमेंट्समध्ये. उत्तर सगळ्यांनी आलं पाहिजे, फक्त बसायचं नाही. सगळ्यांनी याचं उत्तर काय करायचं आहे, तुम्ही द्यायचं आहे. चला कोण कमेंट्समध्ये टाका, कमेंट्समध्ये टाका. चला अजून एक तुम्हाला थोडं क्लू देतो मी या संदर्भात क्लू देतो की आपण पोलारिटी मेजर करतो तर इथं काय शक्यतो व्होल्टमीटरनंच करतो, ॲमीटरनं करत नाही. तर इथं ॲमीटर दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन नसणार आहे तुमचं. वॅटमीटर पॉवर मेजर करतो म्हणजे हे सुद्धा नसणार आहे. आता मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर आहे की मूव्हिंग कॉईल व्होल्टमीटर आहे, ह्या दोन्हीमधून तुम्हाला सांगायचं आहे. काय करायचं आहे, ह्या दोन्हीमधून तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर इथं पण तुम्ही लॉजिक लावू शकता. बघा इथं सुद्धा तुम्ही लॉजिक लावलं तर तुमचं उत्तर तुम्ही इझिली काढू शकता. तुम्हाला याचं उत्तर माहीत जरी नसेल तर काढू शकता तुम्ही. ॲमीटर कटलं इथं ॲन्सर, हे सुद्धा कट झालं, हे सुद्धा कट झालं, राहिलं फक्त हे राहिलं आणि हे राहिलं. तर दोन्हीपैकी तुम्ही काय करायचं आहे. आता दोन्हीपैकी एक जे आहे तर इथं लक्षात घ्या तुम्ही. तर याचं उत्तर कसं काढू शकता, इथं पोलारिटी टेस्ट करण्यासाठी म्हणजे DC, इथं आपण काय मेजर करतोय, DC मेजर करतोय, DC. तर याच्यात तुम्हाला जर माहीत असेल की मूव्हिंग आयर्न हा काय मेजर करतो आणि मूव्हिंग कॉईल काय मेजर करतो. मूव्हिंग आयर्न म्हणजे काय, तर मूव्हिंग कॉईल म्हणजे काय, PMMC. तर PMMC इन्स्ट्रुमेंट आणि हा कोणता आहे, MI इन्स्ट्रुमेंट आहे. तर PMMC इन्स्ट्रुमेंट काय करतो, फक्त DC मेजर करतो आणि हा AC व DC मेजर करतो. तर इथं आपल्याला DC मेजर करायचं आहे. तर मूव्हिंग कॉईल हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे, कारण आपण DC मेजर करतोय त्याच्यामुळं. आलं लक्षात. याच्यात तुम्हाला काही इतकं डीपमध्ये नॉलेज जर म्हणजे एक लॉजिक लावून सुद्धा तुम्ही इथं उत्तर काढू शकता. मी थोडं कमेंट्समध्ये जे आपण MCQ सेशन घेतोय ना, तर या संदर्भात आपण काय करायचं आहे, डेली MCQ घेतोय ना हे. तर आता हा 4था क्वेश्चन आहे. तुम्ही बघायचं, आपण जितके क्वेश्चन घेतले त्याच्यापैकी आपले करेक्ट किती येतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता हा क्वेश्चन बघू आपण कुणाचा बरोबर येतो इथे. तर चला हा क्वेश्चन जर तुमच्या लक्षात आला इथे तर तुम्हाला बरोबर करेक्ट लक्षात येईल की इथे बघायचं. आता क्वेश्चन वाचतो मी. इथं काय दिलाय, विच इज अ ॲप्लिकेशन ऑफ अ सिरीज सर्किट. म्हणजे सिरीज सर्किटचा कोणता उपयोग आहे. तर इतका सोपा क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे. आणि इथं बघा आता याचं उत्तर कमेंट्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. नंबर 1 जे आहे तर इलेक्ट्रिकल होम लॅम्प. नंतर 2 नंबर काय दिलंय त्यांनी, व्होल्टमीटर कनेक्शन, डेकोरेटिव्ह लॅम्प.
आणि शंट रेजिस्टन्स इन ॲमीटर. चला कमेंट्समध्ये उत्तर द्या, कमेंट्समध्ये उत्तर पाहिजे मला. फास्ट उत्तर द्यायचं आणि लास्टला बघायचे तुमचे क्वेश्चन किती बरोबर आले तर बघा इथं होम घरामधले जे उपकरण जोडलेले असतात ते पॅरललमध्ये असतात, म्हणजे हे उत्तर नसणार आहे. नंतर व्होल्टमीटर आपण कसं जोडतो तर पॅरललमध्ये, हे सुद्धा काय करतो आपण पॅरललमध्ये जोडतो, हे सुद्धा उत्तर नसणार आहे. आणि शंट रेजिस्टन्स म्हणजे ज्यावेळेस आपण ॲमीटर आहे, ॲमीटरची आपल्याला जर रेंज वाढवायची, समजा हे ॲमीटर आहे आणि याची रेंज जर वाढवायची, आपण काय करतो असा शंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडतो, म्हणजे हा पण उत्तर नाही आहे. मग राहिलेलं डेकोरेशनसाठी, कशासाठी वापरतो आपण डेकोरेशनसाठी वापरतो, म्हणजे जे तुमचे लग्न कार्य वगैरे दिवाळी दसरा ज्यावेळेस असतो त्यावेळेस तुम्ही काय करता असं डेकोरेशन, ही तर डायग्राम दिलेली आहे, डेकोरेशनची लाइटिंग आहे, याला आपण काय म्हणतो, ही लाइटिंग लावतो घरावरती किंवा डेकोरेशनसाठी जी लाइटिंग लावतो ना, तर ती लाइटिंग आपण काय करत असतो इथं वापरत असतो सिरीजमध्ये. त्याच्यामुळं लग्न कार्य वगैरे असेल तर तिथं वापरायची आहे. आता विद्युत सहाय्यक झाल्यावर तुम्ही पण लग्न करायचं आहे, ज्यांचं लग्न झालं नाही ते, तर अशी डेकोरेशनमध्ये लाइटिंग लावणार आहात तुम्ही आणि लावायची, तुमच्या लगेच लक्षात येईल की अरे हे सिरीजमध्ये जोडलेली आहे. चला कुणी उत्तर, कुणाचं उत्तर करेक्ट आलंय, गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे इथं, व्हॉट इज द SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता युनिट मी तुम्हाला 40 MCQची PDF युनिटची PDF दिलेली आहे, ते तुम्ही पाठ करायची आहे. 2 परीक्षेला विचारले जाऊ शकतात एकक, त्याच्यामुळं इथं विचारायचं स्पेसिफिक रेजिस्टन्सचं एकक काय आहे. चला कमेंट्समध्ये सांगा काय उत्तर. चला ओके चला बरेच विद्यार्थी ओके, किती काय एकक आलंय, ओके ठीक आहे बरोबर. बघा कमेंट्समध्ये उत्तर टाकलंय बऱ्याच विद्यार्थ्यांनी, तर काय आहे याचं एकक, तर याचं करेक्ट उत्तर आहे ओहम डॅश मीटर. तर हे तुम्हाला सगळे एकक पाठ ठेवणं गरजेचं आहे. चला ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता तुमच्यासाठी दिलेला, गुड. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा सुद्धा बेसिकवर क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट द टोटल, काय सांगितलंय त्यांनी, कॅल्क्युलेट द टोटल पॉवर ऑफ द सर्किट टू लॅम्प रेटेड इन कनेक्टेड इन सिरीज. चला वाचलं तुम्ही, 2 बल्ब आहे म्हणे सिरीजमध्ये जोडलेले आहे, किती वॅटचे आहे, हा सुद्धा 200 वॅटचा आहे आणि हा सुद्धा किती वॅटचा आहे 200 वॅटचा आहे. आणि व्होल्टेज किती दिलं याला, तर 240 व्होल्टेज दिलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की टोटल पॉवर काढायची आहे. तर तुम्हाला आपण क्लासमध्ये बऱ्याच वेळेस घेतलेलं आहे हे सूत्र, काय आहे PT म्हणजे काय, टोटल पॉवर बरोबर P1 गुणिले P2 भागिले P1 प्लस P2, हे सूत्र वापरायचं आणि याचं उत्तर काढायचं. चला काढा उत्तर. P1 म्हणजे हे W1 म्हणजे 200 गुणिले 200 भागिले किती आहे 200 प्लस 200 म्हणजे 400, म्हणजे इथे काय 200 आणि 2 बे 2 4 म्हणजे 2, म्हणजे इथे किती येतं 100 वॅट. म्हणजे टोटल पॉवर किती आली 100 वॅट. ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये उत्तर दिलंय 100 वॅट, त्यांचं उत्तर अतिशय करेक्ट आहे. हे झालं सिरीज लॅम्प संदर्भात, सिरीजमध्ये जोडले. आता तुम्हाला क्वेश्चन केला मी, जर पॅरललमध्ये जोडले तर काय उत्तर येईल. चला आता हे सिरीजमध्ये जोडलेले होते 200 लॅम्पचे बल्ब, आता पॅरललमध्ये जोडलं तर टोटल पॉवर किती येईल हे तुम्ही लवकरात लवकर उत्तर सांगायचं आहे. चला पॅरललमध्ये हे असे जोडले आपण, आता हे असे पॅरललमध्ये 2 लॅम्प जोडले, हा 200 वॅटचा आहे आणि हा सुद्धा किती वॅटचा आहे 200 वॅटचा आहे. तर आपण पॅरललमध्ये जोडल्यावर टोटल पॉवर किती येईल, तर PT बरोबर काय आहे P1 प्लस P2, म्हणजे इथं P1 किती आहे 200 प्लस किती होतो इथं 200 प्लस 200 किती आहे
400. उत्तर किती आलं तुमचं? 400 वॅट. तर बघायचं ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करता क्वेश्चन त्यावेळेस बघायचं की तुम्हाला सिरीजमध्ये दिलंय की पॅरललमध्ये दिलंय. तर सिरीजमध्ये जर आलं तर इथं तुम्हाला काय करावं लागेल? पहिलं सूत्र वापरावं लागेल. आणि पॅरललमध्ये आलं तर सरळ हे सूत्र वापरायचं तुम्हाला. इथं तुमचं करेक्ट ॲन्सर येईल. हे बेसिक इम्पॉर्टंट आहे. बेसिकला तुम्हाला असे प्रश्न विचारले जाणार परीक्षेमध्ये. आलं लक्षात तुमच्या? चला नेक्स्ट क्वेश्चन. चला हा सॉल्व करा. काय सांगितलेलं आहे यांनी? चला उत्तर मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तुम्ही. तर बघा आता यांनी काय सांगितलेलं इथं तुम्ही कमेंट्समध्ये उत्तर टाकत चला. विच लॉ स्टेट दॅट द म्हणजे कोणता लॉ स्टेट दॅट द क्लोज सर्किट अप्लाइड व्होल्टेज इज इक्वल टू द सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप. म्हणजे त्यांनी काय सांगितलं इथे की अप्लाइड व्होल्टेज जर 100 असेल समजा तर हे ड्रॉप झालेलं व्होल्टेज हा एक रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आणि ह्या तिन्हीच्या अक्रॉसमध्ये ड्रॉप झालेलं व्होल्टेज काय राहील? ह्या 100 व्होल्टेज इतकं राहील. म्हणजे इथं किती असेल समजा गृहीत धरू आपण 50. मग इथं किती? 30. तर इथं किती असणार आहे? 20. आणि सगळ्यांची बेरीज किती येईल? तर 100. म्हणजे इनकमिंग व्होल्टेज जितकं 100 आहे सप्लाय व्होल्टेज तितकं व्होल्टेज ड्रॉप इतकं दोन्ही काय पाहिजे? सारखं पाहिजे. असा के कोणता लॉ सांगतो? तर व्होल्टेज ड्रॉपच्या संदर्भात कोणता लॉ आहे? तर हा लॉ कोणता आहे? तर हा आहे तुमचा KVL. आणि KVL म्हणजे कोणता आहे? आता याच्यात दिसतंय का तुम्हाला KVL? तर याच्यात KVL दिलेला नाही. मग KVL इथं दिलाय त्यांनी फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. तर हा कोणता KVL कोणता आहे? KVL सेकंड लॉ आहे. आणि किर्चॉफचा लॉ म्हणजे KCL हा काय आहे? फर्स्ट लॉ आहे. म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर काय आहे? सेकंड लॉ. आलं लक्षात तुम्हाला? याच्यावरून तुम्हाला हे डिटेल्समध्ये पण लक्षात येऊन जाईल तुम्हाला की तुमचा KCL आणि KVL काय आहे. तर KCL कळाला तुम्हाला की जितकं आपण इथं व्होल्टेज दिलेलं आहे हे दिलेलं व्होल्टेज हे ड्रॉप झालेल्या व्होल्टेज इतकं असतं. किंवा या दोघांची बेरीज म्हणजे काय असते? समेशन बेरीज 0 असते. म्हणजे काय बघा 100 इज इक्वल टू 100. म्हणजे हा इकडचा इकडे जाताना काय होईल? मायनस होईल. म्हणजे काय होईल? त्याचं उत्तर काय येईल? 0. तर इथं पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे कधी कधी तुम्हाला इन्फिनिटी 0 वगैरे असं पण दिलेले असेल तर हे लक्षात ठेवायचं. आणि हा कोणता? किर्चॉफचा कोणता लॉ आहे? हा सेकंड लॉ आहे. आता फर्स्ट लॉज बघा इथे. फर्स्ट लॉ काय सांगतो इथे? तर फर्स्ट लॉ म्हणजे कोणता आहे तुमचा? KCL. KCL म्हणजे काय? तर सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ आउट गोईंग करंट. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला हे तर हा इनकमिंग करंट आहे. हा कोणता करंट आहे? इनकमिंग. म्हणजे हा 10 असन आणि हा किती आहे? 5 आहे. तर मग हा किती होईल? समजा हा इकडे जाणारा 5 आणि हा काय 10. म्हणजे या नोडपासून हा जाणारा करंट काय असणार आहे? इकडं सारखाच असणार आहे. म्हणजे सम ऑफ इनकमिंग करंट म्हणजे हा इनकमिंग करंट इज इक्वल टू काय? हा आउट गोईंग करंट. म्हणजे येणारा करंट हा जाणाऱ्या करंट इतका आहे. हा इथं नोडपासून हा इकडे येणारा करंट, हा येणारा करंट आणि जाणारा करंट तितकाच राहील. म्हणजे हा दोन्ही मिळून 15 असेल तर हा सुद्धा दोन्ही मिळून किती असेल? 15 असेल. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. KCL आणि KVL वर सुद्धा तुम्हाला परीक्षेत क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतो. चला याचं नेक्स्टचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही. गुड. तर नेक्स्टचं उत्तर काय इथं? व्हॉट इज द फॉर्म्युला यूज फॉर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ 3 म्हणजे 3 रेजिस्टन्स आहे कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे पॅरललमध्ये जर 3 रेजिस्टन्स जोडलेले असेल तर टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असेल? तर कमेंट्समध्ये असं सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो.
शकतो. तर करेक्ट आन्सर काय आहे तुमचं? हे आहे बी आन्सर करेक्ट असणार आहे. हे सिरीजचा इथं इथं सिरीज पॅरलल विचारले. गुड, सॉरी एक मिनिट. आपण पॅरललवर इथं हे केलंय. तर पॅरललमध्ये काय दिलेलं आहे इथे? इथं पॅरलल दिलेलं आहे आपल्याला आणि हे पॅरललचं दिलेलं इथं. त्यांनी पॅरललचं सूत्र विचारलं आणि पॅरललचं सूत्र कोणतं आहे? तर हेच आहे पॅरललचं सूत्र करेक्ट. आणि सिरीजचं जर विचारलं त्यांनी तर सिरीजसाठी हे वरती दिलेलं आहे. टोटल रेजिस्टन्स कसा काढायचा आहे आपल्याला? तर सूत्रानुसार हे इथं काढायचं आहे. तर हे तुम्हाला जनरली लक्षात आलंय. तर एकूण रोध काढायचा आहे तुम्हाला. तर हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आता याच्यावर आपण लगेच एक गणित घेऊ. हे सूत्र तर माहीत झाले तुम्हाला. आता 3 रेजिस्टन्स सिरीजमध्ये असं गृहीत धरू आपण. याचं 30 ओहम आहे, 10 ओहम आहे आणि 5 ओहम आहे. तर टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे तुम्हाला, म्हणजे RT काढायचा आहे. तर कमेंट्समध्ये याचं उत्तर टाका मला. इतकं सोपं पण तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाऊ शकतं. इथे विद्युत सहाय्यक, महाट्रान्सको किंवा पंप ऑपरेटर सुद्धा यांना सुद्धा हे परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतं असं सोपं. तर एकूण रेजिस्टन्स, तर इथं तुम्हाला सरळ हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला वापरला की तिन्हीची काय तुम्हाला सरळ बेरीज करायची आहे. इथं काय करायची आहे तुम्हाला? बेरीज करायची आहे. म्हणजे RT बरोबर काय आहे हे सूत्र वापरलं तुम्ही तर 30 + 10 + 5 म्हणजे किती येईल उत्तर इथं तुमचं? 45 ओहम. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. आता पॅरललचं पण आपण एक हे गणित बघून घेऊ. पॅरललचं सूत्र आपल्याला एक गणित बघायचं आहे. आता पॅरललचं आपण 2च याचं बघू. हे काय करू? हे इकडचं जे आहे समजा, हे काय करू? हे इतकं काढून टाकू. फक्त 2च घेऊ आपण. एक आहे तुमचा 3 ओहम. किती दिलेला आहे? 3 ओहम आहे आणि 6 ओहम आहे. तर एकूण रोध काढायचा आहे तुम्हाला. चला काढा. तर हे सूत्र तुम्ही वापरायचं इथे. कोणतं सूत्र वापरायचं? हे सूत्र वापरा किंवा अजून दुसरं सूत्र आहे मॉडिफाय सूत्र, ते सुद्धा वापरू शकता तुम्ही. जे की RT बरोबर काय इथं? तर R1 गुणिले R2 भागिले R1 + R2 हे सुद्धा तुम्ही वापरायचं आहे. म्हणजे 3 गुणिले 6 भागिले किती? 3 + 6 म्हणजे 18/9 म्हणजे किती? 2. ज्यांचं उत्तर 2 करेक्ट आलेलं आहे त्यांचं ते करेक्ट उत्तर आहे. तर असं तुम्ही पॅरललसाठी सुद्धा काय करू शकता? इथे कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे. याच्यात तुम्हाला हे बेसिकचं परीक्षेत विचारल्या जातंय. चला, आलं सगळ्यांचं बरोबर? सिरीज पॅरलल क्लिअर झालंय तुमचं. सिरीज पॅरललचे सूत्र क्लिअर झाले, त्याच्यावरचे गणित क्लिअर झाले. चला नेक्स्ट गणित, नेक्स्ट प्रॉब्लेम, याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. चला, व्हॉट इज द गुड, क्वेश्चन बघा इथे. आता काय सांगितलं यांनी? व्हॉट इज द रीडिंग ऑफ ओहम मीटर अक्रॉस द ओपन सर्किट आर रेजिस्टन्स, म्हणजे खुले आर. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? जो रेजिस्टन्स आहे ना इथलचा, तुम्हाला चौकोनी बॉक्सचा रेजिस्टन्स दिसतोय ना, तर त्यांनी सांगितलं की याला ओपन करून टाकलं. काय केलं? ओपन करून टाकलं. तर जो ओहम मीटर आहे, इथलचा जो ओहम मीटर आहे तो किती रीडिंग दाखवेल. आणि ओहम मीटर आपण कशासाठी वापरतो? तर रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. काय मेजर करतो आपण ओहम मीटरने? रेजिस्टन्स मेजर करतो. तर तुम्हाला ते सांगा लवकर. तर काय उत्तर येईल त्याचं? तो ओपन करून टाकला तर त्याच्या अक्रॉसमध्ये इथलचा ओपन करून टाकला आपण. इथलचा ओपन करून टाकला तर तेच काय येईल? तर इंडिकेट इन्फिनाइट रेजिस्टन्स. काय इंडिकेट इन्फायनाइट रेजिस्टन्स म्हणजे काय? अनंत. काय दाखेल तो? अनंत रोध. किंवा मग हाय जर असेल व्हॅल्यू, हाय जर सांगितलं तर हाय पण उत्तर असू शकतं, परंतु ऑप्शनमध्ये हाय रेजिस्टन्स दिलेला नाहीये, त्याच्यामुळं अनंत रोध असणार आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे सरळ त्यांनी काय दिलेलं आहे इथं की एक असं सर्किट आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे इथं की रेजिस्टन्स ओपन करून टाकला इथून.
म्हणजे काय केलं आपण, हा रेजिस्टन्स इथं ओपन करून टाकला असं त्यांना म्हणायचं आहे. हा रेजिस्टन्स ओपन करून टाकला तर मग इथं काय राहील, हे ओपन सर्किट होऊन जाईल. नाही, हे काय होईल, ओपन सर्किट होऊन जाईल. आणि ओपन सर्किटचा रेजिस्टन्स कसा असतो, उच्च किंवा अनंत. काय असतो, उच्च किंवा अनंत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला, गुड. नेक्स्ट क्वेश्चन. आता 10 क्वेश्चन झाले आपले. 10 पैकी किती बरोबर आले कुणाचे सांगा, कमेंट्समध्ये सांगा मला. 10 पैकी कुणाचे किती बरोबर आले, 10 पैकी किती बरोबर आले. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण तुमच्यासाठी. गुड. तर इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, विच इलेक्ट्रिकल क्वांटिटी अफेक्ट द हीट जनरेटेड इन कंडक्टर. म्हणजे कंडक्टरमध्ये जी उष्णता निर्माण होती, किंवा मग इथं दिलंय कोणत्या विद्युत परिमाण वाहकात निर्माण होणाऱ्या उष्णतेवर परिणाम करते. म्हणजे इथं जी हीट निर्माण होते कंडक्टरमध्ये, म्हणजे हीट लॉस होतो, तर ते कशावर अवलंबून आहे जनरली. तर इथं लक्षात घ्या, हा तुमचा हीट लॉसचा फॉर्म्युला आहे. तर काय उत्तर असेल याचं, व्होल्टेज दिसतंय का तुम्हाला याच्यात, तर व्होल्टेज उत्तर नाही आहे, व्होल्टेज उत्तर नाही, हे तर ऑप्शन कटलं. नंतर करंट पास थ्रू इट. करंट आहे पण तिथं स्क्वेअर आहे म्हणून हे चुकलं. स्क्वेअर ऑफ द रेजिस्टन्सचा स्क्वेअर आहे का, नाही, हे सुद्धा चुकलं. मग स्क्वेअर ऑफ द करंट दिसतंय का, तर हे करेक्ट आन्सर आहे. तर हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जूलचा नियम पण म्हणू शकतो आपण याला. जी उष्णता निर्माण होते कंडक्टरमध्ये किंवा हीट लॉस होतो, तर हे त्याचं सूत्र आहे. याच्यानुसार तुम्ही हे सूत्र लक्षात असेल तुमच्या, तर तुम्ही काय करू शकता, याचं उत्तर देऊ शकता की कशावर अवलंबून आहे ती उष्णता निर्माण होणं, तर ती स्क्वेअर ऑफ द करंट म्हणजे करंटच्या वर्गावर अवलंबून आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. गुड. रेजिस्टिव्हिटीचं एकक काय आहे, काय आहे रेजिस्टिव्हिटीचं एकक. चला कमेंट्समध्ये उत्तर हवंय मला. व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी, व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटीचं एकक तुम्हाला सांगायचं आहे इथं. तर रेजिस्टिव्हिटीचं एकक काय आहे इथं. चला उत्तर कुणाचं करेक्ट येत आहे, तर त्याचं आहे ओहम डॅश मीटर. ज्यांनी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं करेक्ट आहे. चला नेक्स्ट. याचं उत्तर आता सगळ्यांनी द्यायचं आहे. याचं उत्तर काय आहे, काय सांगतोय, व्हॉट इज द, काय सांगितलं त्यांनी, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या क्वांटिटीचं सूत्र काय आहे. तर आपण ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवतो त्यावेळेस तिथून सुरुवातच होते. आय इज इक्वल टू, करंटचं सूत्र काय आहे, क्यू भागिले टी. काय इथं, क्यू भागिले टी. तर हे सूत्र आहे करंटचं. आणि इथं काय आहे, त्यांनी काय सांगितलं, विजेचे प्रमाण म्हणजे काय, तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीचा अर्थ काय, तर चार्ज. काय आहे, चार्ज. आणि चार्जचं सूत्र काय होतं बघा, हे टी इकडे गेलं समजा, तर क्यू इज इक्वल टू आय इंटू काय आहे, टी. तर हे याचं सूत्र आहे. तर कुठं दिसतंय तुम्हाला, आय इंटू टी दिसतंय का ऑप्शनमध्ये. हे इथं दिलेलं आहे डी नंबरमध्ये, आय इंटू टी, करंट इंटू टाईम. तर हे तुमचं करेक्ट, डीचं करेक्ट आन्सर आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरून तुम्हाला हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे इथं तुम्हाला जे दिलेलं आहे बाजूला इथं दिलंय मी तुम्हाला, की हे इथं याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. चार्ज आणि करंटचं रिलेशन, चार्ज आणि करंटचं रिलेशन. तर हे एक सूत्र दिलेलं आहे आणि याच्यावरून हे दुसरं सूत्र जे आपल्याला विचारलं ते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे आपण ऑलरेडी पहिल्याच स्टार्टिंगच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. चला नेक्स्ट क्वेश्चन. याचं उत्तर द्यायचं आहे आता तुम्ही. काय उत्तर द्यायचं याचं. चला काय सांगितलं त्यांनी, क्वेश्चन वाचून दाखवतो. व्हॉट इज द इफेक्ट
ऑफ द सर्किट इफ ए बी पॉईंट, कुठं ए बी पॉईंट हा इथं, ए बी पॉईंट आर शॉर्टेड. म्हणजे याला काय केलं यांनी, ए बी पॉईंट, आता हे इथं काय आहे सर्किट दिलेलं आहे तुम्हाला, 3 रेजिस्टन्स जोडलेले आहे, पण त्यांनी काय सांगितलं की ए बी पॉईंटला काय केलं आपण, शॉर्ट करून टाकलं. काय केलं आपण, शॉर्ट केलं. तर काय परिणाम होऊ शकतो, तर परिणाम काय होईल बघा. हे शॉर्ट झालं म्हणजे काय आहे, तर बघा नेहमी करंट काय होतो, करंट हा जिकडे गर्दी नाही आहे किंवा मग जिकडे रेजिस्टन्स नाही तिकडूनच फ्लो होतो. तर असा करंट हा इथून आला, करंट हा इथून आला, आणि जो हे तिन्ही कसे आहेत तर पॅरललमध्ये आहेत, हे तिन्ही कसे आहेत तर पॅरलल, तर करंट इकडे सुद्धा जाणार नाही, इकडे सुद्धा जाणार नाही, आणि इकडे सुद्धा, इकडे करंट जाणार नाही, इकडे नाही आणि इकडे नाही. टोटल करंट कसा जाईल तर असा होऊन असा येऊन जाईल. म्हणजे याला आपण शॉर्ट सर्किट म्हणू शकतो. आणि शॉर्ट सर्किट जर म्हणलं आपण तर शॉर्ट सर्किटला काय होतं, तर ऑप्शन बघू आपण आता. सेम करंट फ्लो, काय आहे, सेम करंट विल फ्लो इन पॅरलल ब्रांच. तर सेम करंट फ्लो होतोय का, तर याच्यातून करंटच फ्लो होत नाही. म्हणजे हे तुमचं उत्तर काय आहे, रॉंग आहे ऑप्शन 1. सर्किट रेजिस्टन्स विल बी 0. गुड. सर्किट रेजिस्टन्स 0 झाला का, तर ऑब्विसली करेक्ट आहे उत्तर. सर्किट रेजिस्टन्स काय होईल, 0 होऊन जाईल, कारण इकडे करंट होत नाही, इकडे जात नाही, इकडे नाही, म्हणजे सरळ काय होतो असा. आणि शॉर्ट सर्किटला काय होतो, तर शॉर्ट सर्किट कंडिशन झाली इथे, तर शॉर्ट सर्किटला काय होतो इथे, करंट हा करंट नाही, रेजिस्टन्स हा काय होतो 0 होऊन जातो आणि करंट मॅक्झिमम होऊन जातो. त्याच्यामुळं दुसरं ऑप्शन करेक्ट आहे. तिसरं ऑप्शन काय दिलं होतं, सप्लाय व्होल्टेज. आता सप्लाय व्होल्टेजचा तर इथं काही संबंधच नव्हता. टोटल सर्किट करंट इज इक्वल टू, आता इथं करंट कशाला इक्वल होऊन जाईल, तर तुमचं बी नंबर ऑप्शन काय असणार आहे, करंट करेक्ट असणार आहे. म्हणजे शॉर्ट सर्किट झालं, इथं सर्किट काय झालं, शॉर्ट झालं. आणि शॉर्ट सर्किट जर झाला तर तुम्हाला माहित आहे शॉर्ट सर्किटला काय होतो, हा इथं शॉर्ट सर्किट दिलाय तुम्हाला, तर शॉर्ट सर्किटला काय होतो इथं मॅक्झिमम करंट फ्लो होतो आणि रेजिस्टन्स काय होतो 0 होऊन जातो. म्हणून तुमचं इथं उत्तर काय आहे, सर्किट रेजिस्टन्स विल बी 0. काय आहे, सर्किट रेजिस्टन्स विल बी 0. नंतर ओपन सर्किटला, मग हे इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला जर विचारलं की शॉर्ट सर्किटचा रेजिस्टन्स किती असतो, तर शॉर्ट सर्किटचा रेजिस्टन्स काय असतो, तर 0 असतो. काय असतो, 0 किंवा 0 विचारलं जातं परीक्षेमध्ये, इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट सर्किटचा रेजिस्टन्स कसा असतो, तर 0 असतो. आणि शॉर्ट सर्किटमधून करंट कसा फ्लो होतो, तर मॅक्झिमम करंट फ्लो होतो. कसा फ्लो होतो करंट, मॅक्झिमम. ओपन सर्किटचा करंट काय असतो, तर ओपन सर्किटचा रेजिस्टन्स अनंत असतो. काय असतो, आर काय असतो, अनंत, रेजिस्टन्स अनंत, आणि करंट काय असतो, तर 0 असतो. काय असतो, करंट 0 असतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात तुमच्या, हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किटचं. तर हे परीक्षेत विचारल्या जात असतं नेहमी, तर लक्षात ठेवा. तर शॉर्ट सर्किटचं काय आहे इथं, तर करंट काय आहे, रेजिस्टन्स 0 आहे, आणि इथं काय आहे, रेजिस्टन्स इन्फिनिटी आहे. आणि इथं शॉर्ट सर्किट झाला म्हणून इथं रेजिस्टन्स काय आहे, 0 आहे. आलं लक्षात तुमच्या हे, चला गुड. ही कन्सेप्ट महत्त्वाची होती, याच्यावरून तुम्हाला 100% परीक्षेत क्वेश्चन विचारल्या जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, चला आता याच्यात काय सांगितलंय त्यांनी बघा. विच इज सेमीकंडक्टर मटेरियल. सेमीकंडक्टर मटेरियल कोणता आहे म्हणे इथं, तर सेमीकंडक्टर मटेरियल 2च आहे, एक सिलिकॉन आहे आणि एक जर्मनियम आहे. तर याच्यात जे आहे तर इथं काय दिलंय त्यांनी, फक्त जर्मनियमच दिलेलं आहे, म्हणून हे ऑप्शन करेक्ट आहे. तर इथं तुम्ही क्लासिफिकेशन बघू शकता. इथं याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की सेमीकंडक्टर मटेरियल आणि त्याचे प्रकार बघितलं तर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे याला अशुद्ध म्हणतो आपण, काय म्हणतो, अशुद्ध. आणि हे इंट्रेन्सिक म्हणजे काय, शुद्ध आहे. काय आहे, शुद्ध आहे. मग याच्यापासून आपण काय करतो, आता शुद्ध कोणते कोणते आहे, सिलिकॉन आणि जर्मनियम काय आहे,
शुद्ध आहे. मग इथं बघा, याच्यावरून आपण काय केलंय, आपण इम्प्युरिटी ॲड केली याच्यात आणि पी टाईप बनवलंय आणि एन टाईप बनवलंय. तर तुम्हाला परीक्षेत क्वेश्चन विचारला जातो की पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये कोणती इम्प्युरिटी असते. तर पी टाईपमध्ये कोणती असते, पेंटाव्हॅलेंट असते. सॉरी, एन टाईपमध्ये पेंटाव्हॅलेंट असते. आणि पी टाईपमध्ये कोणती असते ही, तर पी टाईपमध्ये आहे ही कोणती, तर ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे. आणि इथं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीचे एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीचे आणि ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीचे एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे. इथं दिलेले आहे त्यांचे एक्झाम्पल. तर हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन आहे हा. कशाचा आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. आणि हे तुम्हाला आहे, त्याच्यामुळे हे परीक्षेला एखाद्या वेळेस एखादा क्वेश्चन याच्यावर विचारल्या जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, चला याचं उत्तर. चला, ह्या टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतलेला आहे. ह्या टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी घेतला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हॉट रेजिस्टन्स बल्ब. पहिल्यानं कोडचा म्हटलं, इथं आता हॉटचा म्हटलं, परंतु दोन्हीचं सारखंच आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, तुम्ही इथं याचं उत्तर काढायचं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हॉट रेजिस्टन्स ऑफ बल्ब इन रेटेड ॲज अ. तर याचं ऑलरेडी आपण बघितलंय, तर तुम्ही याचं उत्तर काढायचं आहे. चला, काय सूत्र होतं, पी इज इक्वल टू व्हीचा वर्ग भागिले आर. म्हणजे आर इज इक्वल टू काय आहे इथं, व्हीचा वर्ग भागिले पी. आणि व्ही किती दिलेला आहे इथं, तर व्ही दिलेला आहे 250 गुणिले 250, म्हणजे 250चा वर्ग भागिले वॅट किती दिला आहे, 100 वॅट. काय, ह्या झिरो काढला, हा झिरो, हा झिरो आणि हा झिरो. 25 गुणिले 25 म्हणजे 25 गुणिले 25, 25चा वर्ग किती आहे, 625. तुमचं उत्तर काय आहे इथं, 625. ज्यांचं उत्तर 625 आलं त्यांचं करेक्ट उत्तर आहे. आलं का लक्षात तुमच्या, हे लक्षात आलं का? उत्तर कमेंट्समध्ये उत्तर देत चला. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. आता याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना आलं पाहिजे. हे 100% परीक्षेमध्ये विचारल्या जाणारा प्रश्न. काय सांगितलंय त्यांनी, व्हॉट इज द चेंज ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ कंडक्टर ॲज द डायमीटर इज डबल. चला, डायमीटर जर डबल केला तर काय होईल, सांगा मला. डायमीटर जर डबल केला तर काय होईल, हा प्रश्न ऑलरेडी महापारेषणच्या थर्ड शिपला आला होता. कोणत्या शिपला आला होता, थर्ड शिपला हा क्वेश्चन महापारेषणच्या आला होता. आणि विद्युत सहाय्यकला पण येऊ शकतो. त्याच्यामुळं याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. आणि इथं वापरायचं कोणता, आपला रेजिस्टन्सचा नियमचं हे सूत्र वापरून तुम्ही इथं काढू शकता याचं उत्तर. ऑलरेडी तुम्हाला इथं काय दिलं आहे, मी क्लू देऊन टाकलेला आहे इथे, की तुम्ही इथं काय करायचं आहे, याचं उत्तर इझिली काढू शकता. काय दिलंय त्यांनी, डायमीटर दिलेला आहे. तर मी तुम्हाला नेहमी सांगितोय की रेडियस आली, काय रेडियस म्हणजे त्रिज्या जरी आली आणि एक डायमीटर आलं, काय आला, डायमीटर आला, म्हणजे याला आपण काय म्हणू, व्यास जर आला, तर 4 पटीचा संबंध लावायचा. किती पटीचा, 4 पटीचा. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे इथं, व्हॉट इज द चेंज ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ डायमीटर इज डबल. म्हणजे डायमीटर, इथं डायमीटर काय आहे, 4 पाय डी. इथं काय आहे, तिथं लक्षात घ्या, सूत्र काय एरियाचं, तर पाय डी स्क्वेअर अपॉन 4 असं त्याचं आहे. तर डायमीटर आलेलं आहे ना इथं, तर डायमीटर त्यांनी डबल केला आहे, म्हणजे डायमीटर वाढवला. इथं काय केलं, व्हॉट इज द इथं डायमीटर इज डबल केला, तर 4 पटीचा संबंध लावायचा सांगितला होता मी. तर हा 4 पटीने काय होणार आहे, कमी होणार आहे. तर कुठं दिलेला आहे ऑप्शनमध्ये, इथं दिलेला आहे डी नंबर. काय दिले, डिक्रीज द 4 टाईम. हा क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे. आणि याच्या प्रकारचा तुम्हाला कोणता ना कोणता क्वेश्चन परीक्षेत विचारला जातो.
रेजिस्टन्सच्या लांबी रुंदीवर याच्यावर इन्क्रीज डिक्रीजवर एक प्रश्न तुम्हाला नेहमी परीक्षेत हा विचारला जातच असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ह्या टाईपचा प्रश्न करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात तुमच्या? हा क्वेश्चन इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी. हाच क्वेश्चन ट्रान्सकोला सुद्धा विचारल्या गेलेला आहे. त्याच्यामुळं एरिया क्षेत्रफळ म्हणलं की व्यस्त प्रमाणात आहे. क्षेत्रफळ काय आहे? व्यस्त प्रमाणात आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मग इथं अजून थोडं डिटेल्समध्ये कन्सेप्ट क्लिअर करून देतो मी तुमची. तुम्हाला एक प्रश्न याच्यावर विचारला जाणार. आता त्यांनी जर विचारलं की त्यांनी लांबी जर डबल केली तर रोधावर काय परिणाम होईल? तर रोध सुद्धा काय होईल? डबल होईल, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनली. लांबी जर हाफ केली तर रेजिस्टन्स सुद्धा काय होईल? इथं हाफ होईल. आणि त्यांनी म्हटलं की क्षेत्रफळ जर डबल केलं तर रेजिस्टन्स काय होईल? हाफ होईल. आणि क्षेत्रफळ जर हाफ केला तर रेजिस्टन्स काय होईल? डबल होईल. परंतु इथं त्रिज्या आणि व्यास जर विचारलं, त्रिज्या आणि व्यास, तर इथं 4 पटीचा म्हणजे आर आणि डी जर विचारलं तर 4 पटीचा संबंध लावायचा आहे. आता याच्यानंतर तुमचा क्वेश्चन चुकता कामा नये. आलं लक्षात तुमच्या? चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर सुद्धा तुम्हाला बेसिकवर 10 प्रश्न विचारल्या जाणार. 10-12 हे क्वेश्चन विचारल्या जाणार. त्याच्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे. बेसिकचं चॅप्टर सांगतोय मी तुम्हाला. तर त्यांनी काय सांगितलं? व्हॉट इज इलेक्ट्रिकल क्वांटिटी आर रिलेटेड ओम्स लॉ. ओमच्या नियमानुसार इलेक्ट्रिकल क्वांटिटीचा काय संबंध आहे? ओमच्या कायद्यात कोणते विद्युत प्रमाण संबंधित आहे? तर तुम्हाला ओमचा नियम माहीत पाहिजे. I=V/R म्हणजे काय? तर एखाद्या विद्युत मंडळाचे तापमान कायम असताना करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात व रोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो, असा त्याचं काय आहे? स्टेटमेंट आहे. काय आहे? स्टेटमेंट आहे. ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. तिथं तापमान कायम असताना. तर हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. एकदम सोपे हे 3 सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 1 नंबर हे सूत्र, 2 नंबर हे सूत्र, 3 नंबर हे सूत्र. याच्यावरून तुम्ही काढू शकता. हे तुम्हाला माहीत आहे. आय काढायचा असेल तर काय? I= काय होईल मग? V/R, कारण इथं लाईन दिलेली आहे इथं. नंतर तुम्हाला V जर काढायचा असेल, तर काय आहे? V=I×R. याच्यावर सुद्धा गणित तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि R जर काढायचा तुम्हाला तर R= काय आहे? V/I. हे तुम्हाला तिन्ही सूत्र आले पाहिजे तुम्हाला परीक्षेमध्ये. ते इझिली तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. आता एक गणित देतो मी तुम्हाला, ते तुम्ही सॉल्व करायचं. आता तुम्हाला ओमचा नियम तर कळाला. जर आता एक विद्युत मंडळ आहे, जर I हा 10 दिलेला असेल आणि R हा तुम्हाला किती दिलेला आहे? 50 दिलेला असेल, तर तुम्हाला काय काढायचं? इथे V काढायचा आहे. चला V काढा. V जर काढायला आलं, याच्यावर एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. त्याच्यामुळे हे व्यवस्थित करायचं आहे तुम्ही. आलं लक्षात तुमच्या मित्रांनो? लक्षात आलंय का तुमच्या? चला कमेंट्समध्ये उत्तर करा. तर इथं सूत्र तुम्ही वापरू शकता. कोणतं वापरायचं आहे? V=I×R सूत्र वापरायचं आहे. I किती दिला? 10 × 50 किती आहे? 500. तर 500 व्होल्ट तुमचं उत्तर इथं असणार आहे. तर हे बेसिक इम्पॉर्टंट आहे. चला ज्यांना जमलं त्यांचं ओके, परंतु मला वाटतं की तुमची जास्त प्रॅक्टिस व्हावी. त्याच्यामुळं अजून एक तुम्हाला गणित देतो मी. आता तुम्हाला काय काढायचं? इथं R काढायचा आहे. तर V दिलाय तुम्हाला किती? 200. V किती दिला? 200 व्होल्ट. आणि I दिला तुम्हाला किती? दिलाय तुम्हाला तर I दिलाय तुम्हाला 10. तर तुम्हाला R काढायचा आहे. म्हणजे इथं आपण असं पण म्हणू शकतो की एक बल्ब 200 व्होल्टेजला जोडलेला आहे, त्याचा करंट 10 एम्पियर आहे, तर त्याचा काय काढायचा आहे तुम्हाला?
रेजिस्टन्स काढायचा आहे. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला चला काढा. उत्तर कमेंट्समध्ये कोण करेक्ट उत्तर देतं मला बघू द्या. उत्तर कमेंट्समध्ये बरोबर उत्तर कुणाचं येतं रे बाबांनो? चला सूत्र काय आहे, काय काढायचं आहे आपल्याला? आर. तर आर म्हणजे आर हा आर काढायचा आहे. म्हणजे इथं काय येईल, हा सूत्र असं होईल म्हणजे आर इज इक्वल टू व्ही भागिले काय इथं आय आहे. तर व्ही किती दिलेला आहे रे इथे? व्ही 200 दिला आहे आणि आय किती दिला आहे तर 10. तर इथं किती येईल तुमचं उत्तर? 20. हे 0 0 कॅन्सल म्हणजे 20 ओहम. तर किती रेजिस्टन्स असणार आहे? 20 ओहम. तुम्ही म्हणसाल सर इतकं सोपं विचारेल का? हो, मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं असं विचारल्या जाऊ शकतं आणि विचारल्या जातं तुम्हाला परीक्षेला. चला आता नेक्स्ट बघू आपण. थोडं नेक्स्ट काय सांगतोय तुमचं. ओके, हे थोडं जरा बघा. व्हाय द ओहम मीटर इज अ गॅरंटेड विथ नॉन लिनियर स्केल. म्हणजे ओहम मीटर जे आहे तर याची नॉन लिनियर स्केल काय सांगितलं? ओहम मीटर नॉन लिनियर स्केल अशी का म्हटलं जातं? म्हणजे नॉन लिनियर स्केल म्हणजे काय तर याच्या प्रत्येक याला काय असं प्रत्येक याला जर आपण बघितलं तर इथं प्रत्येक याच्यामध्ये काय असतं? सारखं अंतर नसतं. तर सारखं अंतर नसतं तर त्याला आपण काय म्हणतो? नॉन लिनियर स्केल असं म्हणतो. तर त्याच्यात यांची का बरं नॉन लिनियर स्केल नाही? चला कमेंट्समध्ये उत्तर टाका. पहिलं काय सांगितलं? व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. व्होल्टेज हा रेजिस्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का सांगा मला? बघा आय इथं सांगा मला. आय इज इक्वल टू व्ही भागिले आर याच्यावरून डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स किंवा करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द करंट. चला कमेंट्समध्ये शक्यतो तुम्हाला असा हा क्वेश्चन विचारला जाणार नाही, परंतु तुम्हाला याचं उत्तर आलं पाहिजे. चला कमेंट्समध्ये तुम्ही याचं उत्तर उद्याच्या MCQ मध्ये मला द्यायचं आहे. तुम्ही याचं उत्तर मी तुम्हाला हा क्वेश्चन उद्या विचारेल, याचं उत्तर तुम्ही मला उद्या द्यायचं आहे. चला नेक्स्ट, कारण तुम्हाला पण थोडं डोकं खाजवायचं काम पडलं पाहिजे. सगळं मीच जर सांगितलं तर तुम्ही काय करायचं? चला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. विच मटेरियल इज हॅव्हिंग अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. चला विच मटेरियल हॅव्हिंग अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. कोणत्या मटेरियलचं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे? तर कॉपरचं आहे का? नाही. चला उत्तर द्या. तर सगळ्यात पहिले बघा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय तर आणि बघा 3 आहेत. एक पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट काय आहे? एक आहे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि एक 0 टेम्परेचर कोएफिशियंट. तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय? जर तापमान वाढलं तर रेजिस्टन्स काय होतो? वाढतो. म्हणजे तापमान जर वाढलं म्हणजे तापमान जर वाढलं तर आर काय होतो? रेजिस्टन्स पण वाढतो. त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय? तापमान जर वाढलं तर रेजिस्टन्स काय होतो? कमी होतो. आणि 0 मध्ये काय आहे तर 0 मध्ये तापमानाचा कसलाही परिणाम होत नाही. त्याला म्हणायचं 0 टेम्परेचर कोएफिशियंट. म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय तर सर्व कंडक्टर. काय आहे? पॉझिटिव्ह टेम्परेचर. पॉझिटिव्ह मध्ये काय येतं? सर्व कंडक्टर म्हणजे सर्व वाहक. आणि निगेटिव्ह मध्ये काय येतं तर निगेटिव्ह मध्ये इन्सुलेटर. काय येते? इन्सुलेटर. पुन्हा सेमी कंडक्टर. काय येतात? सेमी कंडक्टर. तर मग इन्सुलेटर म्हणजे मग तुम्हाला जर म्हणलं कागदचा टेम्परेचर कोएफिशियंट कसा आहे तर तो काय? निगेटिव्ह आहे. तुम्हाला जर म्हटलं की मायकाचा कसा आहे तर तो निगेटिव्ह आहे. तुम्हाला म्हटलं जर्मनियमचा कसा आहे तर निगेटिव्ह आहे. तुम्हाला जर म्हटलं
की सिलिकॉनचा कसा आहे, तर तो सुद्धा काय आहे, निगेटिव्ह आहे. जितके पण इन्सुलेटर आहेत आणि सेमीकंडक्टर आहेत त्यांचे काय आहेत, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. आणि पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट कोणाचे आहे, सर्व कंडक्टरचे आहे. तर इथं लक्षात घ्या, याचं उत्तर काय आहे इथं, तर याचं उत्तर आहे कार्बन. मग कार्बन काय आहे, तर सगळ्यात पहिले लक्षात द्या कंडक्टर आहे. मग तुम्ही इथं सांगितलं आत्ता की सर्व कंडक्टर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतं, परंतु हा कार्बन काय आहे, अपवाद आहे. काय आहे, अपवाद आहे. हा कंडक्टर असून हा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे, म्हणूनच याला परीक्षेत विचारल्या जातं. ज्या अपवाद गोष्टी असतात ना, तर त्याच परीक्षेला विचारल्या जातात. त्याच्यामुळं याला काय म्हणतो आपण, याचं काय आहे, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. तर लक्षात आलं तुमच्या पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि निगेटिव्ह. आता झिरो टेम्परेचर कोएफिशियंट मटेरियलसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणतं कोणतं आहे, युरेका आहे, मॅग्नीन आहे, आणि एक अजून काय आहे, कॉन्स्टंटंट. काय आहे, कॉन्स्टंटंट. हे तीन म्हणजे काय आहे, मॅग्नीन, कॉन्स्टंटंट आणि युरेका. तर याची ट्रिक सांगितलेली मी तुम्हाला. एम म्हणजे MSCB आणि सी म्हणजे चिप आणि ई म्हणजे इंजिनियर. MSCB चिप इंजिनियर असं लक्षात देऊ शकता तुम्ही. म्हणजे काय इथं, मॅग्नीन, कॉन्स्टंटंट आणि युरेका. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. तिथं MCQ प्रॅक्टिस, जितकी तुम्ही MCQ प्रॅक्टिस करसाल तितका तुम्हाला पेपर सोपा जाईल. त्याच्यामुळं MCQची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. असेच MCQसाठी तुम्हाला काय करावं लागेल, एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे नवीन नवीन तुम्हाला MCQ इथे मिळत राहतील. तर लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट MCQ होते तुमच्यासाठी आणि हा लास्ट MCQ होता. तर MCQ कसे वाटले तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे. आणि हे पूर्ण इम्पॉर्टंट MCQ होते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं. हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं हे MCQ तुम्ही व्यवस्थित करायचे आहे. आणि असेच MCQची जर डेली तुम्ही प्रॅक्टिस केली तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस जर केली तर 100% तुमचं सिलेक्शन इथं होईल. आणि महावितरणचा अभ्यास, तर महावितरणसाठी तुम्हाला काय करायचं आहे, इम्पॉर्टंट महावितरण. तर ज्या विद्यार्थ्यांना MCQची प्रॅक्टिस करायची असतील किंवा ज्यांना बूस्टर डोस सिलेक्शन बॅच जॉईन करायची असतील त्यांनी स्पार्क टेक्निकल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि तुम्हाला MCQ टेस्ट सिरीज पाहिजे असेल, MCQ टेस्ट सिरीज, तर आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. तर तिथून तुम्ही MCQ टेस्ट सिरीज घेऊ शकता. आणि जर तुम्हाला अशी डेली बॅच जॉईन करायची असेल, MCQ म्हणजे MCQ रिव्हिजन बॅच, जर MCQ रिव्हिजन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता. तसं मेसेज करायचं आहे MCQ रिव्हिजन बॅचसाठी. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. थँक्यू, धन्यवाद.